मोदींच्या सभेत युवकांनी आता गोंधळ घातलेला आहे। नाशिकच्या या सभेत हा सगळा गोंधळ घालण्यात आलेला आहे। मोदींची सभा नाशिकच्या दिंडोरी परिसरात पार पडली आणि यावेळी युवकांनी घोषणाबाजी केलेली आहे। कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला होता। मोदींच्या सभेत शेतकरी चांगले संतापलेले दिसतायत। घोषणाबाजी करणारा युवकाला पोलिसांनी आता ताब्यातही घेतलंय। कांद्याचा मुद्दा हा नाशिकमध्ये चांगलाच पेटताना दिसतोय। नाशिकमध्ये मोदींच्या सभेत देखील युवकांनी कांद्यावरून आज गोंधळ घातलेला आहे। हमने पिछले सीजन में 7 लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है। अब फिर सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है। बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से 10 साल में प्याज का एक्सपोर्ट 35% बढ़ा है, 35% बढ़ा है। मोदी साहेबांनी काय केलं शेतकऱ्याला हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं। उगाचच पवार साहेबांवर, उद्धव ठाकरे साहेबांवर बोलण्यापेक्षा ते सुद्धा नकली, आता नकली आणि असली हे जर बघायचं असेल तर 4 तारखेनंतरच आपल्याला कळेल की नकली कोण आणि असली कोण। असली लोक जे आहेत ते मतदार आहेत, ते असली लोकांच्या पाठीमागे। त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीला या देशामध्ये मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।